नमस्कार मित्रांनो, गाववाल्या निले या चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण चाललो कराडला शर्तीला. तर एकटा चाललो आता आणि उद्या संध्याकाळी आपल्याबरोबर सनी, अमित, रितू, शुभम आणि सनी येणार आहेत. तर तुम्हाला इथे गेल्यावर शर्ती वगैरे दाखवतो, कारण की इथून मी जाणार पहिलं वैशूकडं आणि मग तिथून सकाळी आम्ही निघणार आहेत. तर मित्रांनो आता आपली ट्रेन पण येईल. स्टेशनला आलो आहे, आता स्टेशनवरून जाणार. आता गाडी 5-10 मिनटामध्ये येईलच. तर मित्रांनो चला मग तुम्हाला दाखवतो तिथे गेल्यावरती. मित्रांनो आपण पुण्याला पोहोचलेलो आहे. कोरेगावला पोहोचलेलं आहे. आता आपल्याला वैशू न्यायला येते. वैशू आले तुम्हाला दाखवतो. बघा ट्रेन थांबलेली. ट्रेन मित्रांनो वैशू आपल्याला न्यायला आलेली आहे आणि ते पावसाचं वातावरण झालेलं आहे. आता कुठे जायचं आपण आता घरी जायचं. घरी यायचं. व्हिडिओ काढून पण नाही. हो, मी व्हिडिओ काढून मग घरी जाऊ. तर चला मित्रांनो आता व्हिडिओ काढू, नंतर मग घरी जाऊ. नंतर मी तुम्हाला उद्या दाखवतो कोण कोण येणार इथे. चला बाय बाय. तर आता आम्ही घरातून गेलो आहे आणि आपल्या बरोबर आलेलो पुढे बघा. अमित आलेला आहे, सनी आलेला आहे आणि वैशू नुसते हसते रे. काय झालं काय झालं तुला. तर आता मित्रांनो आम्ही ठिशीमध्ये आलो. कोरेगाव इथून जाणार मसूरला आणि तिथून काय किवळला. तर मित्रांनो ट्रेन आपली येईल थोड्या वेळातच. तर बोलली पोरं म्हणतात का फोटो काढून घेऊया, व्हिडिओ काय असेल तर बघून घेऊया. तर चला मित्रांनो आता अड्डा गेल्यावर तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो आता आपल्याला आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आम्ही कसं वाटतं तुला आता. एक नंबर वाटतं. तर आता शर्तीला वेळेला मग पहिल्यांदा आला ना तू. दुसऱ्यांदा आला मित्रांनो. आणि आपल्यासोबत हे बघा वैशू आणि सनी. आता आम्ही जाणार इथून मसूरवरून गाडी करून जाणार अड्ड्यावरती गेल्यावर तुम्हाला बघून दाखवलं कसं काय नियोजन आहे वगैरे. आणि आपल्याबरोबर अजून भरपूर जण येणार आहेत. ऋतू पण आहे, शुभम पण आहे आणि कार्तिक पण येणार बहुतेक. अजून त्यांचं कन्फर्म नाही, पण आल्यावरती तुम्हाला दाखवतो. बाय बाय. आपण आता मसूर गावामध्ये पोहोचलेलो आहे. तर आता इथून जाण्यासाठी आणि हे बघा समोर मथुर आहे आपला. 1001 मथुर, महाराष्ट्राचा लाडका, बिंजोडचा बादशाह मथुर आपला. हे बघा टेम्पो आहे देशी. आणि आपण आता इथून जाणार अड्ड्यामध्ये बिंजोडचा बादशाह. तर मित्रांनो चला आपला बिंजोडचा बादशाह मुंबईचा आलेला आहे इथं. तर हे बघा आता आपल्याला इथं राजामध्ये तर आठ गेलं तुम्हाला दाखवतो. नंतर नियोजन कसं आहे आणि आपले मालक होणे दिसत. हे बघा मामा पण इथे बसलेले आहेत. मामा काय सांगाल आजचं नियोजन. आजचं नियोजन बद्दल काय सांगाल. नियोजन आज आहे की आता फडावा आपण पहिला नंबर होणार ना. जसं काय आपण बोलायला तर ह्याची अपेक्षा बोलायची अपेक्षा आहे ना. हा अपेक्षा आहे. ठीक आहे चालेल. चला आपण मैदानात भेटू. मैदानात येतो. सुंदर आणि आपले नाना इकडे बघा नाना पण आले नाही. तर नाना आजचं नियोजन कसं काय. सरांनी केलं सगळं. मित्रांनो आता सरजा पण इथे तर तुम्हाला नंतर दाखवतो. सध्या इथं मानले आहेत. आता नंतर मग आपण जाऊया मस्त. आता आपला आम्ही फोटो काढून घेतो. आता सनी निघालेला आहे. पैसे तुला काढते होतो. तर इकडं सरजा पिस्टन इथं बांधलेलं आहे. मैदानात आहे पिस्टन. पण आजचं काय होतं आपण नियोजन बघू आज त्यांचा कसं काय आजचं नियोजन आहे. ओमकार शेट भेटल्यावरती आपण त्यांना विचारूच कसं काय नियोजन आहे. तर आपल्याला सांगतो नाव काय तुमचं. चैतन्य जाधव पैसे. तर आजचं नियोजन कसं आहे. आजचं नियोजन बघतो ओळखीकरांचा लक्ष आहे. तर मग आज कसं काय होणार मग. काय गाडी पळती चांगली. मागच्या मैदानात 2 नंबर केलता गाडी. आणि आपलं नंतर पहिला हाच राहणार. हा पहिला आज तरी होत आहे. नंतर काय नाही. मग बाकी काय होणार. आजचं गुलाल घेणार का. बोल बघू आता. हा चला थँक्यू. ओमकार शेटकडे गेले. गाडी नंबर गाडी तर मित्रांनो आपण त्याची आता थोडीफार माहिती घेतली आहे. आणि पहिला गटपात झाला का आपण त्यांच्याकडे सगळं विचारू त्यांना. तर चला
अर्जुन भेटलेलं आहे बघा, छत्रपती संभाजीनगरचा अर्जुन एकदम शांत आहे. आणि आजचा पहिरा कोण आहे? तेजा. कुठला नंबर नाही केला का कुठे? शिरंबेला माणिक बरोबर पळाला. माणिक शिरंबेला का कुठे? हा अच्छा. तर मी तशी आम्ही आता आपण तुझे फोटो वगैरे काढून घेऊया आताच. बावरा नाव सांगा. संभाजीनगर शेटी. तर आता तुम्ही एवढ्या लांबून आले, किती लांब आहे इथून शेटी? 350 किलोमीटर. 350 किलोमीटर. खास शर्तींसाठी आले तुम्ही? खास शर्तींसाठी आले. तर आता किती झाले तुम्ही यांच्या फायनल किती झालेत? फायनल 3-4 फायनल झाले. आणि गुलाल किती घेतले आतापर्यंत? आतापर्यंत 3 गुलाल घेतले. 3 गुलाल घेतले. तर मी बोलतोय आता याचा पहिला कोण आहे? संभा पुणे. तर मी काय बोलतोय तर आता तुम्ही तुमचं नाव सांगा. सरपंच रामभाऊ पांढरे. हा, तर आता तुम्ही सगळे शिर्डीवर आलेत आणि इथं नियोजन कोणी केलं? सगळं तुम्ही केलं. तुम्ही पण काहीतरी सांगा ना 2-3 शब्द. बैल कसं आहे, काय कसं आहे? हा, आज गुलाल होणार का? नशीब. तर तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी धन्यवाद. तर तुम्ही गुलाल घ्या 100%. तुम्ही पण गुलाल घेऊन जा. आमची अशी अपेक्षा आहे का तुम्ही घ्यावा, म्हणजे एवढे लांबचे आले म्हणजे हो 100% असणार ना. एवढे लांब म्हणजे काहीतरी असणारच. मित्रांनो, वाघेरीचा बादल कसं बघतोय बघा. राजा आणि राजा दोघात लढत चालू. कोण होणार सेनेसाठी पात्र? सुंदर अशी अटीतटीची लढत. हरियार परचो आणि पर्याळाची दोघांमध्ये अतिशय सुंदर दोघात लढत झाली. अलीकडे ठाकरे आणि पक्षाचा आणि पलीकडे राजा नोंद करायला दुसऱ्या अजून गाड्या नोंद करायचं. गाड्या नोंद करायला दुसऱ्याचं आहे. दिवसा पाठीमागे या ठिकाणी गाडीची नोंद चालू आहे. वाईकरांची वायपार 81. कसं आहे वाईकरांचा? सिकंदर मित्रांनो, फायनली आपल्या इथून पोहोचलेला आहे. तरी तू कसं वाटलं तुला ट्रॅव्हल करून? एकदम मस्त. हवा बस कसं वाटलं? चप्पल भारी होती. तिथल्या शेवटी कसं वाटतं तुला आता बघून? सांगतो. तर मित्रांनो, तुम्हाला आता झालंय तर तुम्हाला सांगतो मग शेट्टी बघून कसं वाटतं नियोजन वगैरे. चला मग आता काहीतरी खाऊन घेऊया. नका करू. इथं अपेक्षा करणार आणि शर्यती क्षेत्रामध्ये जिथे जिथे कोणी चुकत असेल, काय असेल, तर तुमचा निर्णय अन्यायाविरुद्ध ठाम ठेवा. कोणत्याही प्रकारचा वशिला आणि कोणत्याही प्रकारचा मोठा व्यक्ती असेल म्हणून त्याला माफ करायचं असलं काय प्रकार करू नका. कारण की आज पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण जगभर तुमच्यावर अवलंबून आहोत. आम्ही प्रत्येक गाडा मालक. तर तुमच्याकडनं आम्हाला न्याय भेटेल आणि तुमच्याकडनं काहीतरी शर्यती क्षेत्राला योगदान भेटेल. तर आता खूप सारे आपले ज्येष्ठ आहेत, वरिष्ठ नागरिक आहेत ना, आपण सगळ्यांना मानतो आणि प्रेमसुद्धा देतो. घाटावर तर जेवढे प्रत्येक गाडा मालक आहेत, माझा प्रत्येकावर तेवढंच प्रेम आहे. आणि माझी तर याच्या आधी कोणाशी ओळख नव्हती.
आज विजयांना झाले मेडिकल झाले त्याच्यानंतर त्याच्यानंतर आबा झाले त्याच्यानंतर आपले सुंदरवाले मांगडे दाते झाले याच्यानंतर विलास पैलवान झाले अजून भरपूर असे आहेत दत्तादादा झाले म्हणजे दत्तादादा आपले पैलवान दत्ता भाऊ ते दादा सुद्धा झाले म्हणजे प्रत्येकाला प्रेम आहे आणि सगळे आपण जेवढे गाडा मालक आहेत शर्यती शौकीन आहेत जेवढे गोरगरीब बैलगाडा मालक प्रत्येक असतील प्रत्येकामध्ये ज्यादा पळेल त्याच्यामध्ये माझी सुद्धा भरपूर इच्छा आहे का गोरगरीब गाडा मालकाचा नंदी खूप पुढे गेला पाहिजे आणि मथुरमध्ये पळून त्याची भरारी मथुरच्या दर्जेच्या पेक्षा जास्त जावं हीच मी प्रार्थना करतो महादेवाला. काल गुलाल झाला आज सुद्धा 100% गुलाल नाही त्याच्याविषयी काय सांग 1% गुलाल आहे हा होणार की काय सांगाल. बघा आता ते नंदीच्या आपल्या पळण्यावर आहे 2 नंदी महाराष्ट्राचे लाडके आहेत लखन आणि मथुर ही गाडी प्रत्येक वेळा पळताना बघायला स्पीड कसा लागेल काय लागेल नक्कीच सगळ्यांच्या नादात जनतेच्या आशीर्वादाने चांगल्यापैकी म्हणजे पळ दाखवणार ही गाडी म्हणजे एखादा आपला आठवण असते मोठा लक्ष्या बघताना जे जुने जाणते जे गाडा मालक आहेत तर अशी अपेक्षा आहे मला मथुरकडनं काही दाखवली पाहिजे. आज सकाळपासून आम्ही बघतोय माझा नंबर आता 2 महिने झाले सगळ्यांना खुला केला आहे सकाळपासून मुंबईतनं भरपूर फोन आले आमचा मथुर कुठपर्यंत आला कुठं आहे कसं आहे आणि आज तुम्ही एवढा वेळ देत आहे तब्बल 2 महिन्यानंतर आलाय ते सगळे चिलीपिली गँग असेल मोठे बैलगाडी मालक असतील किंवा सगळे जे शेतकरी आहेत आजूबाजूच्या परिसरातले कराड भागातले आवर्जून तुम्हाला भेटायला येतात एका सेल्फीसाठी एवढी मोठी गर्दी होती काय कसं वाटतं तुम्हाला. खूप चांगलं फील होतं आणि खूप आनंद वाटतो. प्रत्येक गाडा मालक प्रत्येक आता हे छोटे पुढारी असतील आपले छोटे गाडा मालक असतील हे विचार करतात आज राहुल पाटलांना भेटेल आज मथुरला भेटेल आज मी कोणती टी शर्ट घातली पाहिजे कोणता शर्ट घातला पाहिजे फक्त एक फोटोसाठी ना फक्त माझ्यासोबत 500 ते 5,000 लोक फोटो काढतात बरोबर पण त्यांच्यासोबत फक्त राहुल पाटील एकटाच फोटो काढतात मग मी प्रामाणिकपणे त्यांच्यासोबत उभं राहायला पाहिजे. मी जसा आधी होतो आताही राहील याच्या पुढेही राहील सदैव तुमच्यासोबत आणि तुमच्या साथीत राहील. जसा मथुरने जगभरात प्रेम दिला आहे आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद कोणाचा तरी आशीर्वाद असल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही तर तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद याच आशीर्वादाने याच आनंदापोटी मला खूप म्हणजे असं फील होतं का आपण चला प्राऊड होतं का यांच्यामुळे आपण आधी इथे दादा तर दादा मथुरला पाहण्यासाठी दादा कुठे आले तुम्ही. मी रत्नागिरीवरून नाव काय यांचं मनीष लांबे. तर आपले मथुरचे फॅन आहेत आणि ते एवढ्या लांबून आलेत कमीत कमी 500 असं किती किलोमीटर 880 किलोमीटर असले 180 किलोमीटर 180 किलोमीटरवरून आलेत आणि आमच्याकडून खूप लांब आहे रत्नागिरी पण तर काका बघायला धन्यवाद. तर हे बघा फॅन लखनचे आणि मथुरचे फॅन सगळे आणि आपले राहुल दादा पण आलेले कधी काढत बोल सांगायचं मला सांग सोनू राहुलभाई पाटील आडवली कल्याणचा कोण रे बिनजोडचा बादशाह जोरात सांगा मथुर आणि गौतमबाई काकडे निंबूतकरांची रणजित सर निंबाळकरांचा
खूप पाऊस पडला त्याच्यामुळं काय फायनल झाली नाही. फायनल कदाचित उद्या खेळवतील. तर आता आम्ही सगळे निघलेलो आहे कारण की आपल्याला जॉब वगैरे जायचं लागेल उद्या काय पण करून. आपला भाऊ गाडी आला आता गाडी जाणार नीटचा भावा. तर मग काहीतरी देऊ शकतो सर्वांच्या पब्लिकला. तिथे सांगतो आपल्या भावाला खूप सारा सपोर्ट करा आणि व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.